नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण व्याकरणातील घटक छोटा आहे परंतु त्याचं महत्त्व खूप आहे असा जो घटक आहे ते शब्दाची शक्ती याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर या अभ्यास वर्गामध्ये तुमचं सर्वांचं मी नंदकुमार खोडके स्वागत करतो. शब्दाची शक्ती शिकण्या अगोदर आपण थोडक्यात अगोदर माहिती घेऊयात की आपल्या मनातील विचार भाषेद्वारे आपण प्रगट करत असतो. तर मग त्या भाषेमध्ये काय असतात, शब्द असतात आणि वाक्य असतात. या दोन्हीतूनच आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करतो, शब्दाच्या रूपाने किंवा वाक्याच्या रूपाने. मग शब्द म्हणजे काय हेही आपल्याला माहीत असायला पाहिजेत. तर शब्द म्हणजे काय, तर अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला शब्द असं म्हणतात. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. मग अर्थपूर्ण अक्षराचा समूह जसं आता हे ब एक स्वतंत्र वर्ण आहे किंवा अक्षर आहे, द एक आहे आणि क एक आहे, पण ते एकत्र केल्यानंतर तो एक शब्द तयार झाला, बदक. म्हणजेच अर्थपूर्ण अक्षराच्या समूहाला शब्द असं म्हणतात. तसेच हे जे अर्थपूर्ण झालेले जे शब्द आहेत हे शब्द मिळून वाक्य तयार होते. मग वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील तुमच्या. तर आता पहा, आपल्याला पाहायचं आहे शब्दाची शक्ती. आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजाचे अभंग आपण अनेक वेळा ऐकलेले आहेत, म्हणलेले सुद्धा तुम्ही असतील. तर तुकाराम महाराजाचा एक अभंग फार सुंदर आहे शब्दाच्या बाबतीत. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. तुकाराम महाराज काय म्हणतात, शब्दाचं महत्त्व सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. म्हणजे लोकाला जर काही वाटायचं असेल तर ते शब्द वाटू, आणि तेच शब्द त्यांनी वाटले आणि त्याचे किती सुंदर अभंग झालेत. आपण सगळेजण ते अभंग मोठ्या गोडीनं ऐकतो आणि म्हणत सुद्धा असतो. आता केशवसुतांनी या शब्दाबद्दल उपहासानं एक कविता केलेली आहे. त्या कवितेत त्यांनी काय सांगितलेलं आहे की शब्द वापरून अनेकांनी शब्द वापरलेत आणि वापरून त्याची जी धार आहे किंवा त्याचं जे तेज आहे ते कमी झालेलं आहे. आणि कमी झाल्यामुळे त्याचं सामर्थ्य कमी झाल्यामुळे काय की मग त्याचा उपयोग होत नाही फारसा, अशी उपासना त्यांनी कविता लिहिलेली आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं, वागदेवी गे दे शब्दाते भोवऱ्यात यात फेकून त्याते. हा भोवरा आहे सृष्टीचा, याच्यात टाकून दे, मग काय होईल, जरा जाऊ दे निज धामाते. म्हणजे त्याचं जे निज धाम मूळ ठिकाण आहे तिथं त्यांना त्या शब्दाला जाऊ दे. आणि मग तिथं गेल्यानंतर काय होईल, तर पूर्वी नर आहाहा मिळवली त्यांनी. म्हणजे पूर्वीच्या ऋषीमुनींनी, विद्वान लोकांनी त्या शब्दाच्या सामर्थ्यावर आपलं साहित्य निर्माण केलं आणि त्याच्यावर वाहवा मिळवली, म्हणजे कर्तृत्व सिद्ध त्यांनी केलं. तर का, कारण की त्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं म्हणून. पण मग आता काय झालेलं आहे, आता ते शब्द वापरून थोडेसे त्याची धार कमी झालेली आहे. आणि मग कवी शेवटी काय म्हणतात की मीही कशाला इथे राहावे. मी तर कवी आहे, कवीला शब्दाशिवाय तर म्हणजे त्या कवीचा शब्दच हा श्वास असतो. मग कवी म्हणतात केशवसूत, मीही कशाला इथे राहावे, काय असे जी मी चिटकावे. मी तर कशाला राहू, या शब्दामध्ये जर सामर्थ्य नसेल तर कशाला मी राहू. मग याच्यासाठी मीही काय व्हावे, या वातचक्रावर स्वार व्हावे आणि निज धामासी जावे. ही उपासना कविता सांगितलेली. आता मला याच्यातून काय सांगायचं की शब्दाचं महात्म्य म्हणजे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं, त्याचप्रमाणे केशवसुतांनी सुद्धा उपासना त्या शब्दाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. मग आता पहा, शब्दाची शक्ती म्हणजे काय की त्या शब्दाचा वेगवेगळा असलेला अर्थ, म्हणजे एका शब्दामध्ये जे काय अर्थ असतात त्यावर त्याची शक्ती ठरत असते. अशी ही 3 प्रकारची शक्ती आहे. एक आहे अभिधा शक्ती, दुसरी आहे व्यंजना शक्ती आणि तिसरी आहे लक्षणा शक्ती. अशा ह्या 3 शक्ती येतात या शब्दाच्या. मग शब्दाच्या अभिधा शक्तीने वाच्यार्थ प्रकट होतो. आपण जे व्यवहारात जे वापरतो ते वाच्यार्थ याच रूपाने जास्त वापरला जातो. त्याच्यानंतर शब्दाच्या व्यंजना शक्तीने व्यंग्यार्थ किंवा धन्वयार्थ असा त्यातून सूचित होत असतो आणि शब्दाच्या लक्षणाशक्तीने लक्षार्थ प्रकट होत असतो. अशा ह्या 3 शक्ती कोणत्या कोणत्या,
शब्दाच्या 3 शक्ती कोणत्या? एक आहे अभिधा शक्ती, दुसरी आहे व्यंजना शक्ती आणि तिसरी आहे लक्षणा शक्ती. आता ह्या काय आहेत आपण समजून घेऊयात. तर अभिधा शक्ती म्हणजे काय? तर अभिधा शक्ती म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्याच्या समोर ती वस्तू येणे किंवा आपल्या मनामध्ये त्याची प्रतिमा निर्माण होणे, त्याला म्हणायचं त्याचा सरळ अर्थ. त्या सरळ अर्थालाच वाच्यार्थ असं म्हणतात. व्यवहारात आपण याचा जास्तीत जास्त वापर करतो. जसं एक उदाहरण घेतलं, आपण एक साप घेतला. साप म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात येऊन जाते काय? तर सरपटणारा प्राणी आहे. विषारी असेल, बिनविषारी असेल, लहान असतात, मोठे असतात, हे तुमच्या समोर याचं चित्र लगेच उभं राहते. मग दुसरं आपण उदाहरण घेऊ, झाड. झाड म्हटल्याबरोबर, शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर त्याचं चित्र उभं राहते. तसेच फळा. आता हा जो फळा आहे, बोर्ड आहे हा, किंवा पेन, तर हे उच्चारल्याबरोबर जे त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते किंवा आपल्या मनामध्ये त्याची प्रतिमा तयार होते, त्याला म्हणायचं अभिधा, त्यालाच वाच्यार्थ असं म्हणतात. याचा व्यवहारामध्ये आता आपले जे काही पाठ असतील, आपण जे काही वर्तमानपत्र वाचतो, जे वगैरे आपण जे अभ्यास करतो किंवा वाचतो, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सरळ अर्थ आणि व्यवहारात आपण बोलताना सुद्धा सरळ अर्थाचाच वापर म्हणजेच अभिधा शक्तीचा वापर जास्त करतो. कोणत्या शक्तीचा वापर जास्त करतो? अभिधा शक्तीचा वापर आपण व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनात जास्त करत असतो. आता आपण पाहू व्यंजना. यालाच व्यंग्यार्थ असं म्हणतात. म्हणजे काय? शब्दाच्या व्यंजना शक्तीने व्यंगार्थ प्रगट होतो. ती कोणती शक्ती आहे? व्यंजना. तिलाच धन्वय अर्थ सुद्धा म्हणतात. आता याच्यामध्ये काय आहे की एखाद्या वेळेस आपल्याला कोणाला टोमणा द्यायचा असेल, टीका करायची असेल, व्यंगात्मक काही सांगायचं असेल, तर त्यावेळेस याचा वापर केला जातो. आता याचा वापर कसा केला जातो की मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ इथं व्यक्त करायचा असतो. म्हणजे आपण कवितेमध्ये पाहतो की कवितेमध्ये कवीला जो सांगायचा असतो त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ घ्यायचा असतो त्या कवितेमध्ये, असं अनेक वेळा आपल्याला दिसते. म्हणजे कविता प्रभावी जर करायची असेल तर जास्तीत जास्त व्यंजना या शक्तीचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. एक उदाहरण बघू आपण. विंचू हा शब्द उच्चारल्याबरोबर तुम्हाला वाच्यार्थ कळून जातो की विंचू म्हणजे काय? त्याला नांगी असते, तो दंश मारत असतो, असा विंचू. पण आपल्याला त्याच्या पुढे म्हणजे दुसरा अर्थ घ्यायचा. तो विंचू म्हणजे दुष्ट प्रवृत्ती. की आपण म्हणतो की राजकारणामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्ती म्हणजे अनेक विंचवासारखे माणसं आहेत किंवा समाजामध्ये अनेक विंचवासारखे माणसं आहेत. तर विंचवासारखे माणसं आहेत याचा अर्थ काय? तर ते दुष्ट प्रवृत्तीचे आहेत. त्याच्या पुढचं एखादं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर समाजात लांडग्याचा वापर जास्त झालेला आहे. आता लांडगा म्हटलं की वाच्यार्थ काय? लांडगा म्हटलं की आपल्याला लगेच जंगलातला 4 पायाचा प्राणी आहे, तो एखाद्या आपल्या भक्ष्यावर तुटून पडल्यानंतर त्याचे असे लचके तोडत असतो, असा हा लांडगा. पण आपल्याला त्याचा कोणता अर्थ घ्यायचा? व्यंजना शक्तीचा अर्थ आपण तिथं घेणार आहोत. तर तो काय आहे? लांडगे म्हणजे त्याच्यामधली जी काही प्रवृत्ती आहे लचके तोडण्याची, तर तीच इथं आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे लक्षात येत असेल तुमच्या की व्यंजना ही जी शक्ती आहे ती वापरत असताना आपण काय घेतो? तर त्याचा दुसरा अर्थ घेत असतो. आता पहा, 5 वाजले असं उच्चारल्याबरोबर जे काही तुमच्यासारखे मुलं शाळा सुटल्यानंतर कोणी शिकवणीला जात असेल, त्याला आपण ट्युशन म्हणतो, त्या ट्युशनला कोणी जात असेल किंवा एखादी त्याची दुसरी बॅच असेल, ते सर म्हणतील की आता 5 वाजले, आता तुमची पुढची बॅच सुरू होणार आहे. किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा सुरतसारख्या ठिकाणी जिथे गिरणी कामगार काम करतात, कारखान्यामध्ये काम करणारे लोक असतात, 5 वाजले, तो मोठा सायरन वाजला, भोंगा वाजला की त्यांना माहीत पडते की आता काय, आता 5 वाजलेले आहेत, आता आपली सुट्टी होणार आहे. किंवा कुठले शेतातले कामगार असतील, जिथले कुठले लोक असतील, ते 5 वाजले असं म्हटलं की एखादा गुराखी असेल तो आपल्या गाई म्हशींना घराकडे घेऊन येणारा असेल, म्हणजे 5 वाजले या एका शब्दातून कितीतरी अर्थ निर्माण होतात. तिथेच कोणती शक्ती वापरलेली आहे? तर शब्दाची व्यंजना शक्ती. म्हणजे त्या शब्दाचा तो अर्थ आपण दुसरा घेतलेला आहे मूळ शब्दापेक्षा. लक्षात आला असेल तुमच्या आता हे. आता तिसरं पाहायचं आपल्याला, लक्षणा. ही जी शक्ती आहे तर ती लक्षणा शक्ती कशाने प्रगट होते? या लक्षार्थाने प्रगट होत असते.
शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ घेणे या शब्दाला त्या लक्षणा असं म्हणतात. म्हणजे आपण अर्थ कोणता घेतलेला आहे तर दुसरा अर्थ घेतलेला आहे. आता पहा, उदाहरण घेतल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल. उदाहरण पाहू याच्यामध्ये की आम्ही गहू खातो. आम्ही गहू खातो म्हणजे ते जे धान्य आहे ते आपण तसंच खातो का तर नाही, तर त्याच्यावर प्रक्रिया होते. आपण त्याला निवडतो, नंतर त्या गिरणीमध्ये नेतो, तिथून ते पीठ घरी आणल्यानंतर आई जे स्वयंपाक करते तर ते जे आपण गहू खातो त्याला आपण म्हणतो की गहू खातो. म्हणजे तुम्ही अर्थ कोणता घेतलेला आहे तर याचा शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ घेतलेला आहे. मग आता आपण याच्यात लक्षात काय ठेवायचं की एखादी गोष्ट ती अशक्य आहे, आपण गहू खातो ही गोष्ट शक्य आहे का नाही, अशक्य जिथे जिथे असेल त्या ठिकाणी लक्षणा या शक्तीचा वापर केला जातो. जिथे जिथे अशक्यता ते तुम्हाला दिसत असेल तिथे. आता इथे पहा, आम्ही ज्वारी खातो किंवा ताटावर बसा ताटं लावलेले आहेत, पानावर बसा पानं लावलेले आहेत असं आपण अनेक वेळा म्हणतो. किंवा हा जो हत्ती आहे तर आमच्या घरावरून गेला. आता हत्ती काय घरावरून जातो का नाही, घरावरून गेला याचा अर्थ काय आहे की तो पलीकडे गेला. म्हणजे आपण अर्थ कोणता घेतलेला आहे, शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ घेतला. मग आता इथं लक्षात ठेवा, अशक्य जी गोष्ट आहे तिथे जे दाखवल्या जाते तिथे लक्षणा या शब्दाच्या शक्तीचा वापर केला जातो. आणि म्हणी आणि वाक्प्रचार तुम्ही पाहिले असतील, तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल, त्याच्यानंतर तुम्ही त्याचप्रमाणे नवोदयच्या परीक्षेला बसला असाल किंवा भोसला मिलिटरी स्कूलच्या परीक्षेला बसला असाल, तर अशा स्पर्धा परीक्षा जिथे जिथे असतात तिथे वाक्प्रचार आणि म्हणीचा वापर जास्त होतो. तर मित्र हो, वाक्प्रचार आणि म्हणीमध्ये याचा जास्तीत जास्त वापर होतो. कशाचा, लक्षणा या शब्दाच्या शक्तीचा. लक्षात आलं. हे तर अत्यंत सोपं आहे. सरळ अर्थ होणे व्यवहारात याचा सगळ्यात जास्त वापर करतात, त्याला म्हणायचं अभिधा शक्ती. त्या शक्तीला प्रकट करणारी वाच्यार्थ हा शब्द आहे. व्यंजनाशक्ती दुसरी आहे, ही कुठं वापरल्या जाते, कवितेमध्ये जास्तीत जास्त वापरल्या जाते, राजकारणाच्या उदाहरणावर वापरल्या जाते, किंवा काही व्यंगचित्रकार काय करतात की व्यंगचित्र काढतात तिथेही आपल्याला ती लक्षात येते, तिथे ती व्यंजनाशक्ती वापरलेली असते. आणि जिथे कुठे वाक्प्रचार आणि म्हणीचा जास्तीत जास्त वापर केला जातो त्या ठिकाणी ही लक्षार्थ म्हणजे लक्षणा ही शक्ती वापरल्या जाते. आणि ती कशाने प्रकट होते, लक्षार्थ याने प्रकट होत असते. घटक जरी लहान दिसत असला पण आता तुम्हाला मात्र समजला असेल. एकदा दोनदा हे समजून घ्या म्हणजे अधिक आपला मुद्दा हा स्पष्ट होईल. याचा वापर पुढे कवितेमध्ये आपण ज्यावेळेस रसग्रहण शिकू त्यावेळेस याचा नक्कीच आपल्याला उपयोग होणार आहे. आपण थांबूयात. धन्यवाद.